तर कसं काय यवतमाळकर, माझं नाव सर्वांनी मी आपलं स्वागत करते यवतमाळ सिटीच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्र, आज आपण आलो आहे कालो की काल महाकाली म्हणजे महाकाली मंदिर चंद्रपूरला. आणि ही एक शक्तिपीठ म्हणजे महाकालीचं जे शक्तिपीठ असते त्यापैकी एक आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण जाणून घेऊया महाकालीचा इतिहास, सोबतच इथे कशी महाकाली अवतरित झाली ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. परंतु त्याआधी तुम्ही जर व्हिडिओला लाईक नसेल केले तर व्हिडिओला लाईक करा, खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करून बेल आयकॉनला ऑलवर सेट करा, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील. सोबतच कमेंटमध्ये काली माता की जे कमेंट करणे मात्र विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. तर मित्र, जास्त वेळ न करता चला उद्या व्हिडिओकडे. तर मित्र, मंदिराच्या बाहेरच तुम्हाला फुलं वगैरेची जी दुकानं आहेत ते मिळून जाईल. पूजेला जे साहित्य लागते ते तुम्ही बाहेरूनच घेऊ शकता. आतमध्ये शिरल्यानंतर इथे तुम्हाला 2 मंदिरे आणखी मिळून जाते, ते म्हणजे गणपती बाप्पा आणि हनुमानजीचं. ते मंदिर तर सध्या मित्र मी व्हिडिओमध्ये नाही दाखवलं, कारण इथे व्हिडिओ बनवायला सक्त मनाई होती, पण मी कसा तरी हा व्हिडिओ केलेला आहे. हे बघा, हे गणपतीचं मंदिर आहे आणि इकडे जे तुम्हाला दिसत आहे ना ते हनुमानजीचं मंदिर आहे, ठीक आहे. आणि तुम्ही हे बघू शकता, हे खूप प्राचीन 17व्या शतकातलं मंदिर आहे आणि हे गोंड राजा जे राणी हिराई होती त्यांनी बनवलं होतं. हा संपूर्ण इतिहास तर आपण जाणून घेऊयाच, पण त्याआधी तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा वास्तुकलेचं एक उदाहरण म्हणजे हे मंदिर आहे. आणि मंदिरावर बारीक बारीक नक्षीकाम आहे, तुम्ही बघू शकता. खूप सुंदर अशी अप्रतिम कला आहे आणि मित्र हो, खूप सुंदर तर हे मंदिर आहेच आणि याचा इतिहाससुद्धा. तर पण त्याआधी म्हणजे महाकालीचे दर्शन घ्यायच्या आधी आणि इतिहास जाणून घ्यायच्या आधी जर तुम्ही व्हिडिओला लाईक नसेल केले तर मित्र व्हिडिओला लाईक करा आणि सगळ्यात आधी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवर सेट करा, कारण व्हिडिओ पाहण्याच्या चक्करमध्ये तुम्ही ते करतच नाही आणि व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते, तर मेहनतीसाठी एक लाईक तर बनतोच. तर तुम्ही बघू शकता महाकाली मंदिर म्हणजे आईचं जिकडे मुख आहे त्याच्या एक्झॅक्ट समोरच तुम्हाला आईच्या हे चरण दिसून जाईल, म्हणजे आईचे इथे पाय दिसत आहे. आणि खूप सारे भक्त इथे दिवा वगैरे लावतात. काही लोक तर असं ऐकलं आहे मी की पायाजवळ जिथे आईचे पाय ठेवलेल्या तिचेच आपलं नवससुद्धा फिरतात. तर तुम्ही बघू शकता हे काली आईचे इथे पाय दिलेले आहे आणि तुम्ही याचे दर्शनसुद्धा करू शकता. आम्ही सुद्धा याचे दर्शन केले आणि त्यानंतरच आम्ही ज्या महाकालीच्या दर्शनासाठी आतमध्ये शिरलो. तर तुम्ही बघू शकता मित्र, महाकालीच्या दर्शनासाठी तुम्हाला आतमध्ये इथून शिरावं लागेल आणि इथून खूप मोठी लाईन असते. मंगळवार दिवशी तर या मंदिरात पायसुद्धा ठेवायला जागा नसते. तर मित्र, चला आता जास्त वेळ न करता इथला इतिहास जाणून घेऊया. चंद्रपूरचे महाकाली मंदिर हे विदर्भातील 8 शक्तिपीठांपैकी एक आहे आणि याचा उल्लेख आपल्या स्कंदपुराणसुद्धा मध्ये केलेला आहे. मित्र, चंद्रपूरची महाकाली ही निर्माण कशी झाली म्हणजे नेमकं हे मंदिर कसं झालं आणि कालीमाता इथे साक्षात कशी आली याच्या खूप साऱ्या दंतकथा आहे, पण त्यातली जी खूप महत्त्वाची आणि इतिहासकारसुद्धा सांगतात तीच दंतकथा मी तुम्हाला आता सांगणार आहे. बघा, इतिहासानुसार 1470 ते 1472ला चंदा म्हणजे आजचं चंद्रपूरमध्ये राजा खंडक्य बलाल शाह हे शिकारीकरिता आले होते. शिकार करता करता त्यांना जखम लागली होती आणि जखमचा इलाज करायसाठी आणि आराम करायसाठी ते भटकत भटकत काली मातेच्या या गुफेमध्ये पोहोचले. जे आताचं मंदिर आहे ते तेव्हा गुफा होती. तर गुफामध्ये पोहोचले होते आणि त्यांनी जे जखम लागली होती ते जखम साफ करायसाठी म्हणजे रक्त वगैरे लागले होतं ते साफ करायसाठी त्यांनी पाण्याचा उपयोग केला. पण त्याआधी म्हणजे इतिहास जाणून घ्यायच्या आधी आता आपण काली आईचं दर्शन करूया. ही जी क्लिप बघत आहे मित्र, ही मंगळवारची म्हणजे जेव्हा आईचा साज केला जातो तेव्हाची ही क्लिप आहे आणि आईचा जे चेहरा वगैरे काही ह्या प्रकारचा दिसतो, म्हणजे आईची मूर्ती अशा प्रकारे दिसते. आईचा जेव्हा साज झाला असतो तेव्हा आईची मूर्ती तर खूप सुंदर असते. तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि कमेंटमध्ये काली माता की जय नक्कीच कमेंट करा. पण मित्रो, जेव्हा आईला साज नसता केला तेव्हा आईची मूर्ती काही ह्या प्रकारे असते. याचा व्हिडिओ तर नाही भेटला म्हणून मी फोटो ॲड केलेला आहे. तर मित्र, गोंड राजा यांना जे एक जखम झाली होती ते साफ करण्यासाठी पाण्याचा उपयोग केला होता आणि असं म्हटलं जातं की ते पाणी आणि रक्त काली आईच्या चरणापर्यंत पोहोचलं आणि तिथेच काली आईने साक्षात दर्शन गोंड राजा खंडक्य बलाल शाह यांना दिले. आई महाकालीचे दर्शन घेतल्यानंतर म्हणजे साक्षात दर्शन तर दिलंच आणि दर्शन दिल्यानंतर महाकाली तिथून चालली गेली. पण त्यानंतर गोंड राजा त्यांनी त्या गुफेची साफसफाई केली आणि त्यांना तिथेच महाकालीची सुंदर अशी मूर्ती सापडली. आता जी तुम्ही गुफा बघत आहे मित्रो, हीच ती गुफा आहे ज्यामध्ये गोंड राजांना जखम झाली होती आणि तिथेच म्हणजे याच गुफेमध्ये माता महाकाली यांनी साक्षात दर्शन दिले होतं. या गुफेमध्ये जाण्यासाठी एक छोटासा रस्ता आहे. सध्या तो रस्ता बंद आहे, पण कधी कधी तो उघडला सुद्धा जातो. तुम्ही बघू शकता या गुफेमध्ये माता महाकाली अवतरित झाली होती आणि त्यानंतर इथे त्यांनीच गोंड राजांना दर्शन सुद्धा दिलं होतं. त्यानंतर तुम्ही बघू शकता गोंड राजांना जी मूर्ती सापडली होती ती सुद्धा इथे ठेवलेली आहे आणि आईची खूप सुंदर आणि विकराल मूर्ती आहे. तुम्ही बघू शकता माताची मूर्ती काही या प्रकारे आहे आणि संपूर्ण भारतामध्ये हेच एक असे ठिकाण आहे जिथे महाकाली निद्रा अवस्थेत आहे म्हणजे झोपून आहे. अशी मूर्ती संपूर्ण भारतात कुठेच नाही आहे. त्यानंतर खंडक्य बलाल शाह यांना आईने दर्शन दिले आणि मूर्ती सुद्धा मिळाली. पण तेव्हा हे खूप मोठं मंदिर नव्हतं, एक छोटंसं मंदिर बांधण्यात आलं आणि आत्ताचं जे मंदिर आहे त्याच्या मागे खूप सुंदर इतिहास आहे. बघा, देवगडचा राजा दुर्गशाह आणि गोंड राजा
राजा वीरशाह यांच्यामध्ये आहे ना एक लढाई सुरू झाली होती. जे गोंडराजा आहे ते लढाई हारत होते, पण अचानकच सैनिकांनी तिथे काली आईचा जप करायला सुरुवात केली. काली आईचा जप केल्यानंतर सैनिकांमध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली आणि त्यांनी हारलेली बाजी जिंकली. त्यानंतर त्यांची जी राणी होती म्हणजे राणी हिराई यांची काली आईवर खूप जास्त आस्था होती आणि ते त्यांचे कुलदैवत सुद्धा होते. म्हणून आजचं जे मंदिर आहे ते 17व्या शतकामध्ये राणी हिराई यांनी बनवलेले आहे आणि याच्या मागचा इतिहास तर तुम्ही बघितलाच. तर मित्र, अशा प्रकारे आहे आपल्या चंद्रपूरच्या काली आईचा इतिहास. हा इतिहास सांगताना माझ्या हातातून जर तुम्हाला काही चुकीची इन्फॉर्मेशन सांगण्यात आली असेल तर मला माफ करा आणि जे राईट इन्फॉर्मेशन आहे ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. मित्र, चंद्रपूरच्या काली आईची एक प्रथा प्रचलित आहे की एक जी बाई होती तिने नवस केला होता आईला आणि नवस फेडला नाही आणि जेव्हा त्या आईच्या दर्शनाला आली तेव्हा आईने तिला खेचून घेतले, म्हणजे मूर्तीमध्ये खेचून घेतले असं एक कथा आहे. पण ती योग्य आहे की नाही ते माहिती नाही, म्हणून आम्ही आजीला विचारण्याचा प्रयत्न केला आणि आजीने आम्हाला ते सांगितले आहे. जर ही कथा खरी असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आजी देवीला काऊन आतमध्ये काऊन असं बंद काऊन केलं साखळी वगैरे ना? बंद करायले मायदे आवडली ती देवकरीने आवडली म्हणून आत वळली ती. बाकीचं असं काय पण काय नाही बाबा, मायदे आवडली म्हणून मायला घेतली सोबती आत वळून घेतली म्हणून बंद केलं. तर मित्र, ही जी कथा आम्हाला आजीने सांगितली ही खरी आहे की खोटी मला कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण खूप लोकांना माहिती नाही आणि खूप लोकांना माहिती असेल तर ज्या लोकांना माहिती आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मित्र, काली आईचं दर्शन घेतल्यानंतर अवघ्या 5 ते 10 मिनिटाचा रस्ता चालल्यानंतर पैदल आल्यानंतरच तुम्हाला अंचलेश्वर महादेव मंदिर हे मिळून जाईल आणि हे सुद्धा गोंडराजा यांनी बनवलेलं आहे आणि इथे गोंडराजांचा किल्ला सुद्धा तो आपण या व्हिडिओमध्येच पाहणार आहे. पण मित्र, इथे मी खूप जास्त शिव्या घालल्या कारण ही ऐतिहासिक वस्तू आहे आणि इथे व्हिडिओ रेकॉर्डिंग करायला बंदी होती. ठीक आहे, म्हणजे गोंडराजाच्या किल्ल्याची तर करू शकतो आपण, पण मंदिराची रेकॉर्डिंग नाही करू शकत. मी कसं तरी जुगाड करून एवढी रेकॉर्डिंग घेतलेली आहे आणि आतमधलं मात्र मी रेकॉर्ड नाही करू शकलो, त्याबद्दल मला माफ करा. ते बघा, त्याचे दादा आहे ना त्या गेटमध्ये बसलेले, त्यांनी मला दांडू वगैरे दाखवला होता. मित्रो, असे म्हणतात की अंचलेश्वर महादेव मंदिर जर नसतं तर चंद्रपूरचं नामोनिशाण नसतं, हे जंगलातच असतं. जे गोंडराजा आहे त्यांना स्किन डिजीज होता, म्हणजे शरीराची जी आपली जी त्वचा असते त्याचा रोग होता. तर शिकारी करिता ते सुद्धा शिकारी करिताच आले होते आणि शिकारी करता आल्या असता त्यांना तहान वगैरे लागली होती. तर त्यांनी ही जी नदी आहे म्हणजे किल्ल्याच्या बाजूलाच एक नदी आहे, तिथलं पाणी वगैरे प्यासाठी गेले होते, पण नदी पूर्ण सुकली होती आणि त्यांना पाणी प्यायचं होते, खूप जास्त तहान लागली होती. म्हणून त्यांनी बघितलं की एक छोटासा गड्ड्यासारखं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांना पाणी साचलेलं दिसलं. तर त्यांनी ते पाणी वगैरे पिलं आणि ते शिकार करून घरी गेले असेल. दुसऱ्या दिवशी त्यांना जे स्किन डिजीज होते म्हणजे जे त्वचेचे रोग होते ते नाहीसे झाले. मग त्यांनी ही सगळं गोष्ट त्यांची जी पत्नी आहे राणी हिराई यांना सांगितले आणि राणी हिराईला सांगितल्यानंतर राणी हिराईसोबत ते पुन्हा त्या गड्ड्याजवळ आले जिथे त्यांनी पाणी पिलं होतं. तिथे त्यांनी जर चांगलं साफसफाई वगैरे करायला लावली. त्यानंतर त्यांना आढळलं की तिथे गायीच्या पायी म्हणजे जो गड्डा होता ना तो गायीच्या पायाच्या आकारात होता आणि आता त्या गायीच्या पायाचा आकार होता म्हणूनच राणी हिराई त्यांनी तिथे एक मंदिर बांधले आणि शिव मंदिर बांधले आणि जे गड्डा होता त्याला शिवलिंगच्या आकारामध्ये स्थापन करण्यात आलेलं आहे. आता जर तुम्ही दर्शनाला गेले तर तुम्हाला ते शिवलिंगच्या आकारात दिसेल. मग आता इथे काली मातेचं सुद्धा मंदिर होतं आणि जिथे काली माता राहील तिथे महाकाल तर राहणारच, राईट. तर त्यांनी इथे शंकरजीचं मंदिरसुद्धा बांधलं आणि त्यानंतर हळूहळू इथे गावसुद्धा बसवलं आणि त्या अंचलेश्वर महादेव मंदिराच्या बाजूलाच एक असा खूप मोठासा किल्लासुद्धा बांधला. खूप सुंदर हा किल्ला आहे. म्हणून मित्र, एक वेळा का होईना चंद्रपूरला नक्कीच जा. काली आईचे दर्शन तर होऊनच जाईल, सोबतच तुम्हाला गोंडराजाचा किल्ला पण पाहायला मिळेल आणि अंचलेश्वर महादेव मंदिरसुद्धा.